बाकी शांत बसा तुम्ही, बाकीचं तुम्हाला शांत बसा म्हणून सांगितलं. त्याच्या 307 वाढवा. त्या मुलीची त्या छोट्या तिचं ते 2-3 घंटे त्यांनी अपहरण केलं. ते अपहरणाची पण करा दोन, म्हणजे नको आम्हाला. तुम्हाला सहकार्य करायचंय आणि आम्हाला आमच्या छत्रपतीसाठी लेकीसाठी न्याय पाहिजे. आमच्याकडून वाईट कृत्य कुठलंही होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. खरं आहे राव? आम्ही तुम्हाला शब्द दिलाय. पण मी 25 तारखेच्या नंतर सर ऐकणार. मी 25 तारखेच्या नंतर राज्याला आवाहन करीन. पूर्ण इकडं कान कापलेलं आहे तिचा, डोकं फुटलेलं आहे. सौरभचा हात मोडलेला आहे. म्हणजे दगड टाकून जीव मारण्याचा प्रयत्न सर. त्या कलमा घेतल्या नसतं तर ते घ्यावं लागतील. व्हिडिओमध्ये असं दिसतं, थांब रे, मला ते व्हिडिओमध्ये सर असं दिसतं की इथं पोलीस बंद होते काही. अधिकारी एसपी साहेबांना आहे. एसपी साहेबांना त्यांचे चौकशीचे आदेश दिले. त्यांच्या चौकशीचे आदेश दिले एसपी साहेबांना असं ते म्हणतात. त्यांना निलंबित करून टाका. त्या दोघं तिघे इथं कोण होते त्यांच्या समोर जर हल्ला होणार असला तुम्ही स्टेटमेंट द्या. पुन्हा स्टेटमेंट शांततेत द्या. रात्री त्या घाबरलेलं होतं, एखाद्या स्टेटमेंट त्यांच्याकडून हुकला असेल. तुम्ही स्टेटमेंट घ्या, पुरे नावं घ्या. 307 त्याच्या अधिकारात ते अपहरण केलं त्या मुलीचं. एका छोट्या लागलं म्हणून आनंद फाटला. तिचं स्टेटमेंट घ्या, ते गुन्हे दाखल करून त्यांना सगळ्यांना अटक करा. आमची बाकी काही मागणी नाही. तुम्हाला आमच्याकडून पूर्ण सहकार्य आहे. परवा 25 तारखेपर्यंत यांना 25 तारखेपर्यंत सहकार्य करू आपण. यांना यांनी नाही केलं आम्ही राज्यातून पुण्यातून विदर्भ कसा बाहेर निघत नाही विदर्भाकडे मी बघतो. छत्रपतीचा आस्थान झाला आहे. ही जिजाऊची पवित्र भूमी आहे. या भूमीतले मराठे आणि कुणबी झोपले का तुम्ही? तुमच्यावर वेळ नाही येणार का असे तुमच्या लेकीबाईवरती? विदर्भ आणि खानदेशातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहिलेलं मला दिसलं नाही पाहिजे. मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय. इथे जर पोरेवर अन्याय होणार असला ना तर तुम्हाला सगळ्यांना, जर आता हे आरोपी अटक झाले नाही, 307 पासून अपहरणाचे सगळे गुन्हे, शांतता भंग केला यांनी. चौथा मुद्दा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न या लाभार्थी टोळीचा. पण आम्हाला जातीय दंगल होऊ द्यायची नाही, कारण यांच्यामुळं गोरगरिबावर अन्याय व्हायला नको. कारण यांच्या सुद्धा गोरगरीब काही लई चांगले लोक आहेत. हे असल्या स्वार्थी लोकांमुळं. आणि ती कानाला ते लागलेली दुसरी कोणची आहे, तिचे पण स्टेटमेंट आहे. तिचं अपहरण केलं. घाबरायचं कुणी नाही, मी तुमच्या माग आहे सगळ्यांच्या. आणि कसे स्टेटमेंट घेत नाहीत. मी गाडीत बसलो की मुख्यमंत्र्याला बोलतो. मी रात्री पालकमंत्र्याला सांगितलंय, तुमचे प्रतापराव जाधव साहेबांना सुद्धा रात्री सांगितलंय, तुमच्या भूमीत अशी घटना होत असली तर आम्ही शांत बसणार नाही. एसपी साहेबांना बोललो, तांबे साहेबांना, कोकळे साहेबांना बोललो. त्यांनी सांगितलं सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन सगळे अटक होतील. आता मला यांनी सांगितलं 21 जण अटक झाले. साबरे पळून गेले दिसते. ओरिजिनल अवलादच मागं राहिली. आणि जे लाभार्थी नाही, जे टोळीतले ते गटले, हे चाबरे पळून गेले, हे लवकर सापडत नाही. ते होईल ना. आपण सगळ्यांनी 25 तारखेपर्यंत विश्वास ठेवायचा का पोलिसावर? वेळ दिला पाहिजे. काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वेळ दिला पाहिजे. नाही दिला तर मी म्हणून मी आहे तुमच्या माग. तुम्हाला सांगतो इथं काहीच नाही. ती एकदा जर आव्हान झालं ना तर कोण कोण आहेत ना, आपण कारवाई करू त्यांची. आपण कारवाई आपल्याला पण करता येते. मी दाते साहेबाला सुद्धा बोलतो, महासंचालकाला गाडीत बसल्या, हे प्रयोग चांगला नाही. यांनी केलेला छत्रपती शिवरायांचा अपमान पुतळा काढून फेकून दिलं. लयच मात झाला देव, लय मात झाला. आधी महिलेला मारणं, येऊ दे तर आता
अरे पोलिसांवर विश्वास ठेवा. ही पुतळ साहेब, ही पुतळ हलणार नाही बरं का कधी. हा. मी सांगतोय काय, मी सांगितलं ना, मी सांगितले, मी जबाबदारी घेतली ना, मी जबाबदारी घेतली. सगळ्यावर गुन्हे दाखल होणार, सगळे अटक होणार. ही जबाबदारी घेतली आणि तुम्हाला 2 दिवसात ऐकायला येईल. नसता 25ला राज्यातले पुरे मराठीकर नाही बोलले, तुम्हाला नाव बदलून ठेवा. मग आंदोलन सुरू झालं की बंद होत नाही. छत्रपतीपेक्षा मला मोठं गुन्हे नाही माझ्या जीवनात. त्यांच्यासाठी मी जीव दान करायला पण तयार. मी काय देत नाही, सगळे येणार मध्ये. आणि हे सांगते तीच 1 नंबरचा आरोपी करा, खालीवर नका करू. आणि कोणाचा दबाव आला ना, प्रामाणिक सांगा, तुमची नोकरी जाऊन देत नाही. आणि दबाव घ्या जाणाऱ्याचं जर राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं ना, तर जरांगेचा अवलाद सांगणार तुम्हाला. तर कोणाला धक्का लागू देत नाही. तुम्हाला तुमच्या SP साहेबाला, पोकळे साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा फोन करतात. तुम्हाला मोकळीक राहणार. जसे संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना कोमल साहेबाला मोकळीक होते काम करायचे, तसे मोकळीक मिळणार. कोमल साहेबाला सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळीक आहे. तुम्हाला नुसता फोन द्याला तरी तुम्ही एका मंत्र्याचा, आमदाराचा, आमच्या त्या खरकाट्याचा तिकाड्या, कुणाला फोन द्याला, SP नाही उद्या कुणाला, फक्त मला कळवा. तुमच्या मागे आम्ही राहू. सगळा समाज तुमच्या पाठीशी. ग्रामपंचायत बरखास्त करा. आणि त्या जाऊन द्याल मध्ये ग्रामपंचायत चांगल्या चांगल्या धुल्या उलट झाल्या. सरपंच वाकडे तिकडे झालंय, तिकडे एकदाच नादी लागलं तो वाकडे तिकडे झालंय. त्याच मला काढा की डोळा दिसतो तू माझ्या नादी लागणं एवढं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं तू माझ्या नादी लागू नको. आणखी मी सांगतो आता चिखला गावात तुपले लोक तू आवरेव, तू माझ्या नादी लागू नको. लय जड जाईल तुला. माझ्या समाजात आणि छत्रपतीत लय जीव आहे. माझ्या समाजासाठी माझ्या किडनॅप पण गेल्यात. मला चालता येत नाही आता, इतक्या वेळ उभं राहिलो, मला आता बसता येणार नाही. माय बापा इतके हाल आहेत माझे, पण मी हालत नाही. या समाजाची छत्रपतीची शान आहे आणि ती शान वाढवण्यासाठी पठ्ठ्यात जगत होईल. तुम्हाला कुठेही डाग लागू देणार नाही, तुम्ही कसली काळजी करू नका. मी हिला रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर, तेव्हा न्याय मिळत. मी सकाळीच येतो. बाबा हिच्या कपाळाला लागलंय. पोलीस बांधव समोर जर एवढं असेल तर कसं काय गुन्हे दाखल होत नाहीत? तुला थांबा रे, मला विचारू द्या. कोण सानं फानत काय नाही, सगळ्यावर गुन्हे दाखल करा. तर पोलिसावर सुद्धा सोडू नका यांना. हे जर आहे बाळा, तुला खरं बोलायचं, फक्त एक शब्द बोलायचा नाही. मी खऱ्यासाठी काम करणार. तुला 2-3 घंटे कोणी पळून नेलतं का? छोट्या पोरीला नेलतं का? हे कोणी मारलं तुला? मोबाईल सरपंच आणि सरपंचाच्या बायकोनं मारलं म्हणते. लेकरू लेकरू हे देव असतं म्हणते. लेकराला काय कळत हरामखोर. त्यामुळे त्याच्यावरती घेऊ म्हणजे जीव मारण्याचा प्रयत्न करतात. लेकराला काय लागतं पहिल्याला? हे बघा इकडून मानव सुद्धा त्यांना नरड दाबायचं होतं. नरड दाबून हे पुढे नखा लागलेले. मला जर हे कुणासाहेब झालेला नाही दिसला तर मी 25ला कुणाचं हे ऐकणार नाही. मी जर कायदा हातात घेतला चिंता करणार नाही. ते नरड दाबायचा प्रयत्न आहे. इकडून सगळे नखा लागले तिला. जीव मारण्याचा ते देखील प्रयत्न करा. आणि तिची छेड काढली ही पोस्को दाखल होतो. इथे पोस्को दाखल होतो. यस राईड करून घेतो. साहेब म्हणले घेते. किती वाजेपर्यंत वाट बघू मी? हे लगेच मी आता किती वाजले रे? किती वाजले? 6 वाजेपर्यंत कर्माची वाट बघ. अरे तुम्ही सगळ्या जणात समाजाचे पोलीसवाले सुद्धा हजर होते असं प्रत्यक्षदर्शींचं मत आहे. मग मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो ते नीट ऐका. मी सांगतो ते नीट ऐका. या पोरीनं यांनी सगळ्यांनी साहेबांबरोबर आणि ताईंबरोबर जाऊ. तुम्ही तुमचे स्टेटमेंट आता मी गेलो की लगेच द्या. लगेच इथंच.
इथं जे काय बाजूला पुढे खोलीत बसा जमन नाही इथंच का पोलीस स्टेशनला द्यायचं काय गरज आहे तुम्हाला अधिकार येत नाही हा. जिथे एखाद्या खोलीत बसवा 2-4 जण त्यांना बुळबुळ करायची नाही कुणी बाकीच्या पोरांनी पोलिसांना लेव द्या सगळे जण तुमच्या गावातल्या 2-3 हुशार कोण आहेत ते त्यांच्यासोबत फक्त बसा आणि ज्यांना लागले तक्रार आहेत ते पाय मोडलेले ताई हे सगळे एका जागेवर बसा आणि तुमची तक्रार द्या सगळ्यांवरती पोस्को पासून 307 जीवे मारण्याचा प्रयत्न करणे हे सगळे गुन्हे दाखल होणार मी 7 वाजेपर्यंत वाट बघतो नसता मी 25 तारखेची घोषणा करून टाकतो कारण महाराष्ट्रातून आम्ही झालो बेजार तुम्हाला आमचं पण सांगतो गपरे तुला त्याच्या पुढे काही येतच नाही का आम्ही झालो बेजार तुम्हाला खरं सांगतो रात्रभर फोन आहे आम्ही पण यायचं म्हणून पण SP साहेबांशी बोलणं झालं म्हणून मी प्रामाणिक सांगतो मी काही लपून ठेवत नाही ते म्हणले ते तर असं म्हणत होते उलट 2-3 दिवस येऊच नका म्हणले 2-3 दिवस नसतं जमत मग आपलं मी आजच जाणार माझ्या लिकेला आज त्रास झालाय माझ्या छत्रपतीला आज त्रास झाला मी आजच जाणार महाराष्ट्रातून फोन येतात आम्हाला त्या चिखल्याला यायचे चिखल्या का चुकल्या काय इथं यायचं म्हणे आम्हाला म्हणलं तुम्ही थांबा मला परिस्थिती बघू द्या ऐकू द्या नाही जर मागण्या मान्य झाल्या गुन्हे दाखल झाले तर आपण सगळे चिखलाला जाऊ म्हणून शांत झाले नाही तर रातभर फोन उचलून सुद्धा आमचा असा फेस पडलाय नुसत्या गाड्या कुणी म्हणतात पिकअप रेडी झालं टेम्पो रेडी झाला मी मोटरसायकलवर रेडी आहे मग आपल्या 3ही गाड्यांना बाहेर काढा आणि मला ऊस तोडायला जायचं नाहीये ट्रक भरायला मी लावली नाही ट्रक भरूनच माणसं म्हणतो म्हणजे रिअल सांगतो माझ्या जीवनात मी कधीही खोटं बोललेलं नाही आम्ही सांगितलं सगळे शांत राहा जर तांबे साहेबांनी आणि बुकळे साहेबांनी शब्द दिला एकही याच्यातून सोडला जाणार नाही एक पण म्हणून मग मी शांत राहिलो तुम्ही पण शांत राहा शांततेच्या भूमिकेत सगळे राहा नाही झालं 25 ला पुन्हा येऊ ना कुठं चाललंय मी बी कुठं जात नाही तुम्ही नाही ते पळून गेलेले कुत्रे नाही जात नाही फक्त त्यांना जे घडवायचे ते आपल्याला घडवायचे नाही त्यांना घडायचे जातीय दंग कारण त्यांच्या सुद्धा गरीब लोक लय चांगले आहेत काही उदाहरण सांगतो आणि मी थांबतो आता मी घरून निघायच्या अगोदर सांगळे आणि बारे तुमचं नाही आपलं सांगतोय सांगळे आणि काय घुले सांगळे आणि घुले नावाचे महिले सहित आंतरवालीला माझ्या घरी आले होते त्यांनी सकाळी दारात रडत होते मी उठायला मला उशीर झाला कारण आम्ही 4 वाजेपर्यंत जागे होतो त्यांनी सांगितलं की आमचा ऊस जाऊ द्यायना कोण सान कारण कोणचा कोण बोचाचा आणखीन त्यांनी आमच्या रस्त्यावरती JCB लावली 7 फुटाचा खड्डा केला आणि त्या खड्ड्यात त्या बाईला टाकलं सांगळ्याला आणि 2-3 मुलं आहेत तिचे ते धरून आणले त्या खड्ड्यात टाकले वरून JCB नाही माती लोटायची बुजून टाकायची का हिचा ऊस जाऊ द्यायचा नाही आणि ते वावर आम्हाला विकत घ्यायचे बघा या आवला त्यांच्या जातीतल्या ना ते सकाळी आले तुम्ही मायबाप व्हा म्हणे आमचे न्याय मिळाला पाहिजे आमचे DYSP धुमाळ साहेब त्यांना फोन लावला म्हणलं ह्या घरी टेकराला न्याय द्या ही माऊली रडायला लागली DYSP साहेबांनी तिथून गाड्या पाठवल्या आणि आता तिचं ऊस जाणार आहे का जातीवादी आणि जर जातीवादी असतो ते माझ्या दारात आलेच नसते म्हणून ते सगळे जिरवतो आम्ही तुम्ही काळजी करू नका आपण DYSP साहेब आहेत त्या ताई आहेत तांबे साहेब आहेत पोकळे साहेबांवरती आजपासून विश्वास ठेवू 25 तारखेपर्यंत सगळे गुन्हे ऍड होते तुम्ही स्टेटमेंट द्या मी दाते साहेबाला महासंचालक साहेबांना लगेच बोलतो तुम्ही फक्त स्टेटमेंट सगळे द्या तुम्ही कोणी शांत राहायचं नाही सगळे FIR होणार सगळे अटक होणार त्यांचं नाव पत्रक पाठवले लय लांब जातात बरं का ते लय लांब जाते ते इथं राहतच नाही ते असं इतके फेकड धावण्याच येत नाही ते इथं थांबतच नाही काहीतरी गोळ गोळ इकडे गोटा आणते तिकडे खडा आणते पाण्याच्या बाटल्या आणते टोपणं आणते दिशीचे आणि पळून दुसऱ्या राज्यात जाते आणि यांनी ते नेते त्यांचे 2च आहेत लाभार्थी टोळीने त्या 2 नेत्याच्या आणि त्या काही त्यांच्या चांगल्या जातीच्या इतकं मळर आणलंय ना आता हे त्यांचं सुद्धा ऐकायला तयार नाही का त्यांचं पण यांनी त्या दोन्ही नेत्याला बरबाद केले आणि आता जातीला बरबाद करायला निघाले हे सत्य पण ते नाकारीच आहे बाकीची टोळी नुसती ती आता ते फक्त लिहायच्या कामात राहिले हळूहळू सगळे मोक्यात घालतो यांना ठोक नाही आता यांनी इतका अन्याय केला ना तर नागपूरच्या मी जातीवादी असतो
ती माऊली माझ्याकडे आली असती नागपूरची, ती ब्राह्मण समाजाची, देवेंद्र फडणवीसची सगळे सोयरी, थेट अंतरवाली, इथं तिथं नाही. तिलाच पैसे लुबडलं धान्याने. किती खातोय काय खातोय, जरा केळ खाय ना तिकडे थोडे, गोटे खाय. केळ म्हणजे हे केळ आपला आजर भाई अकबर भाई त्यांच्याकडे असते ती. नुसता पैसे खातो. त्या माऊलीचा नवरा गेला हो पोलीस मध्ये. इतका ताप दिला जो यांनी, ती सांगते मी नाही सांगत, त्याला बेन स्ट्रोक खलास. इतकं टेन्शन दिलं. 17 लाख सुद्धा सोडीला जो हे काय करतात प्रॉपर्टीचं. त्यांनी पैसे कमवून ते सरमाड्या का खरमाड्या कोण होता ते जेलात घातला, संतोष देशमुखांचा खून करणारा. त्याला सुद्धा पैसे कमीले त्यांनी खाल्ले येऊन जेलात गेलं. ती त्याची बायको एकीकडे, पोरं एकीकडे. तिचे पोरं बेंगलोरला पळते, कुंकड पळते, ती एकटीच घरात. तिने बोललं पाहिजे माझ्या नवऱ्याचा कसा धान्याने वापर केला, तिने बोलायला पाहिजे. तिने आशेवर जगू नाही ते सुटत, ते सुटत नसतं आता, ते सडूनच बाहेर येत असतं आता, ते सुटतच नसतं. तिने सांगितलं पाहिजे की ही प्रॉपर्टी सगळी धान्याची आहे, त्याच्यामुळे महानावर आत गेलाय, धान्यामुळेच खून केलाय, ते सांगितलं पाहिजे. कारण त्यांच्या गरीब जातीला त्रास व्हायला लागलाय. म्हणून आपण कायदा हातात घेऊ नका. समजलं तुम्हाला इतकं बोलण्याचं कारण माझं ते होतं. त्यांच्यात काही चांगले लोक आहेत, हे नाशक्या 10-5 बाकीच्यावर नको. आणि जर नाहीच गुन्हे झाले तर 25 तारखेनंतर ठरवू काय करायचं. मग आपण दाखवू मराठी कशाला म्हणतो. आता तुम्ही स्टेटमेंट सगळे देऊन घ्या आणि त्या ताईला थोडे दिवस संरक्षण राहू द्या. ती तक्रारदार आहे, तिला मारून टाकू शकते, तिच्या जीवाला धोका आहे, असं होऊ शकतं. आणि मराठ्यांनी विदर्भातल्या कुणबी आणि मराठा दोघाला सांगतो, जातीचं आणि छत्रपतीचं रक्षण करायला शिका. तुमच्यात काही मतभेद असतील तर सोडून द्या आणि एक जवान राहा. कारण ही इतकी पवित्र भूमी जिजाऊची, पुऱ्या विश्वाला सुखी आणि समाधानी दिवस दिले असतील तर माझ्या मासाहेब जिजाऊने दिले. जिजाऊने ती पवित्र भूमी, या भूमीतले कुणबी आणि मराठी एक जीवन राहा. आणि अशा टायमाला सगळे धावून येत जा. मी तुमच्या पाठीशी, सगळ्यांनी शांततेत राहा. पोलिसावर विश्वास ठेवा, ते सगळ्यांना अटक करतील. 7 वाजेपर्यंत, ते तर 2 घंट्याच्या आतच म्हणले सगळे गुन्हे दाखल करतो. पण 7 वाजेपर्यंत मी त्यांना वेळ दिला नाही केलं तर 25चं आंदोलन पुकारलं म्हणून समजा. आता तुम्ही सगळेजण स्टेटमेंट देऊन घ्या आणि सगळेजण शांततेत राहा. आता स्टेटमेंट तुम्ही